सरकारकडून बिलाचे पैसे न मिळाल्याने आर्थिक संकटात सापडलेले कंत्राटदार हर्षद पाटील यांनी आत्महत्या केली आणि आपलं जीवन संपवलंय। आज मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने हर्षद पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे कार्यालय बांधकाम भवन आहे त्याच ठिकाणी ही श्रद्धांजली दिली जाते। आपल्या सोबत अनेक कंत्राटदार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, हर्षद पाटील यांना तुम्ही श्रद्धांजली दिली, मात्र या श्रद्धांजली देत असताना ही सगळी घटना घडत असताना तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे की नेमकी आजची कंत्राटदाराची काय परिस्थिती आहे, का कंत्राटदारांवर अशी वेळ यावी? मुंबई कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीनं आम्ही आज इथं श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला होता। खरं तर ही गोष्ट तुम्ही विचारल्याप्रमाणे जे मुंबई कॉन्ट्रॅक्टरच्या जी परिस्थिती आहे ही अत्यंत म्हणजे आता आर्थिक बिकटी म्हणजे परिस्थिती आहे की ह्यातही आमच्याकडेही काही कॉन्ट्रॅक्टर असे काही कृत्य करू शकतील इतक्यापर्यंत गंभीर आहोत। कारण हे मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागात 4 विभाग आहेत। एक इलाका शहर विभाग आहे, उत्तर मुंबई विभाग आहे, एकात्मिक घटक आहे आणि मध्य मुंबई विभाग आहे। या 4 विभागात अंतर्गत मिळून जवळजवळ 700-800 कॉन्ट्रॅक्टर काम करतात आणि एक आमच्या अंदाजे 700-800 कोटीची बिलं जवळपास प्रलंबित आहेत। आणि ही एवढी मोठी रक्कम प्रलंबित असताना गेल्या वर्षभरात जे आम्हाला जे माहिती आहे त्याप्रमाणे फक्त एक 20% फक्त रक्कम गेल्या वर्षभरात कॉन्ट्रॅक्टरना मिळालेली आहे। त्यामुळं मोठ्या प्रमाणात रक्कम आजही या वर्षी पण लोकांची प्रलंबित आहेत आणि आता 4 महिने झाले तरी लोकांना अजूनही काही देयकं मिळालेली नाही आहेत। त्यामुळे ही परिस्थिती अतिशय वाईट आहे। आमची शासनाला नम्र विनंती आहे, खास करून आमचे छत्रपती शिवेंद्रराजे यांना विनंती आहे आणि अजितदादांना विनंती आहे की त्यांनी गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर आमच्या मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदारांची बिलं कशी मिळतील यासाठी उपाययोजना करून लवकर आम्हाला आमची देयकं द्यावीत, जेणेकरून आम्ही आमचं पुढचं काही आम्ही करू शकू। सर, आपण जर बघितलं तर कंत्राटदार मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे। सरकारकडे पैसे नसतानाही मोठ्या प्रमाणात कंत्राटं दिली जातात, वर्क ऑर्डर दिली जातात आणि नंतर बिलं थकवल्याचे प्रकार आपण बघतोय। ही एकीकडे परिस्थिती असताना सरकारकडनं अनेक लोकप्रिय योजना राबवल्या जातात आणि यामुळे कुठतरी हे बॅलन्स बिघडतंय असं वाटतंय का? हे पहा, सरकारने कुठल्या योजना राबवल्यात, कुठल्या राबवू नयेत ह्याच्याशी आम्हाला सर्वसामान्य ठेकेदारांना काही घेणं देणं नाही। त्यांनी आणखीन काही कुठल्या लोकप्रिय योजना वापराव्यात, हे कराव्यात, पण हर्षल पाटीलसारख्या सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांनी आत्महत्या करणं हे पुरोगामी महाराष्ट्राला भूषण व्हावं नक्कीच नाही। त्याचं दुःख मनात होतं आहे आणि ती वेळ इतर कुणावर येऊ नये म्हणून शासनाने गांभीर्याने विचार करावा आणि ठेकेदारांना निधी लवकरात लवकर द्यावा, एवढीच मी आपल्या मार्फत शासनाला विनंती करतो। सर, तुमच्याकडनं जाणून घेतोय की आपण जर बघितलं तर कंत्राटदार ठेकेदार म्हटलं की एक सर्वसामान्यांमध्ये अशी प्रतिमा झाली आहे की चांगला पैसा म्हणजे एक वेगळी ओळख आहे ठेकेदारांची। मात्र खरी परिस्थिती, खरं वास्तव काय ठेकेदारांच्या आर्थिक परिस्थितीचं? ठेकेदारांची समाजात व्याख्या काय ती मला माहीत नाही, पण ठेकेदारांची खरी व्याख्या अशी की तो कायम कर्जबाजारी असतो। कारण त्याचंही कर्जबाजारी, त्याचाही टर्नओव्हर वाढत असतो, त्याप्रमाणे जसं तो वाढतो त्याप्रमाणे त्याचं कर्ज वाढत जातं। असं कुठलाही ठेकेदार नाही की त्यांनी त्याचं घर बँकेत तारण ठेवलेलं नाही, असं कुठलाही ठेकेदार नाही की त्याचं ऑफिस CC साठी बँकेत तारण नाही। सर्व ठेकेदार हे कर्जबाजारीच असतात। जर त्यांच्याकडे एवढे पैसे असेल तर त्यांनी कशाला कॉन्ट्रॅक्टगिरी केली असते, त्यांनी व्याजाचा धंदा केला असता। असं काही नाही, ठेकेदारांच्या बाबतीत हे चुकीचं विषय आहे। काम करून पैसे कमवणारा, मेहनतीने पैसे कमवणारा, आज ठेकेदाराला काय अडचणी असतात हे जर सर्वसामान्य व्यक्तीला माहीत करून घ्यायचे असेल तर त्यांनी घरामध्ये थोडंसं त्याचं स्वतःचं काम करायचं असेल तर त्यासाठी त्याला किती त्रास होतो। तर आम्ही तर एवढ्या VIP नेत्यांचे, VIP अधिकाऱ्यांचे कामं करतो, काय परिस्थिती आम्ही काम करत असेल ते आम्हालाच माहिती आहे। आणि फार अवघड गोष्ट आहे काम करणं, इथे मजूर उपलब्ध करून घेणं। आणि आज कोणी उधारी थांबत नाही। जो आमच्याकडे जो काम करतो खालचा वर्ग असतो, मजूर असू, सप्लायर असू, ते एक दिवसही कोणाला पेमेंटसाठी थांबत नाही आहे। त्यामुळे ठेकेदार फार वेगळं आहे ते असं काहीच नाही, तोही सर्वसाधारण माणूस आहे, फक्त बघण्याचा दृष्टिकोन वेगळा झालेला आहे लोकांचा। तर आपण बघतोय ह्या सगळ्या परिस्थितीत आता ठेकेदारांची जी आर्थिक अडचणीची बाजू पुढे आलेली आहे आणि हा गंभीर प्रश्न जे सरकारकडनं बिलं थकवण्यात आले त्याचा आता ऐरणीवर आलेला आहे आणि ज्यावर सरकारने तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, मुंबई।